तर मित्रांनो, टायगर ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपला सहर्ष स्वागत आहे। तर आपण 12वीमध्ये केमिस्ट्री या सब्जेक्टची एक रिएक्शन शिकणार आहोत। ते दी प्रिपरेशन ऑफ फिनॉल फ्रॉम क्युमिन, म्हणजे क्युमिन म्हणजे काय, आयसोप्रोपिल बेन्झीन यापासून आपण काय बनवणार आहोत, फिनॉल बनवणार आहोत। तर आपण क्वेश्चन बघूया। क्वेश्चन किती आलाय ते मी ते लिहिते। 2019 ला बोर्ड एग्जाम मध्ये आलेला आहे बघा क्वेश्चन। काय म्हणते क्वेश्चन बघा, गिव्ह द इक्वेशन ऑफ रिएक्शन फॉर, असं एक समीकरण तयार करा की ती रिएक्शन कोणासाठी असेल, द प्रिपरेशन ऑफ फिनॉल, फिनॉलच्या प्रोडक्शन साठी, फिनॉल कसं बनवतात त्याच्यासाठी असते इक्वेशन, ते बनवा म्हणाले। कोणापासून, फ्रॉम, कोणापासून, क्युमिन, क्युमिन म्हणजेच कोण, क्युमिन म्हणजेच आयसोप्रोपिल बेन्झीन। तर स्ट्रक्चर बघा, आयसोप्रोपिल बेन्झीनचं काय असते हे बघा। क्युमिन, क्युमिन आहेच नाव, एवढ्या कंपाऊंडचं नाव क्युमिन आहे, त्याला म्हणतात आयसोप्रोपिल बेन्झीन। आयसोप्रोपिल बेन्झीनचं जर रिडक्शन, ऑक्सिडेशन झालंय, ऑक्सिडेशन म्हणजे काय, O2 ऍड होणे, कोण्या कंपाऊंडवर O2 जर ऍड झाले असतील तर त्याला म्हणतात ऑक्सिडेशन। तर ऑक्सिडेशन व्हायला इथं कोणाच्या प्रेझेन्समुळे झालंय, कॅटलिस्ट काय आहे, कोनॅप्टेट, कोनॅप्टेट, इन प्रेझेन्स ऑफ कोनॅप्टेट, कोनॅप्टेटच्या प्रेझेन्समुळे काय व्हायला, हे रिएक्शन ऑक्सिडेशन व्हायला। तर ऑक्सिडेशन होताना काय होते बरं, हे दोन O कुठे ऍड होतात, डायरेक्ट इथे ऍड होतात, त्या C ला अटॅच होतात, डायरेक्ट कुठे होतात, त्या C ला येऊन अटॅच होतात, आणि हे H असं दूर जाते म्हणजे लांब। हे बघा इथं दोन O होते, इथं दोन O आहेत, O डॅश O, असं हे दोन O डायरेक्ट आणि त्या C आणि H च्या मधात येतात, म्हणजे इथं आणि काय CO आहे, मग याचं नाव काय झालंय, क्युमिन हायड्रोजन पर ऑक्साईड। एवढं तर क्युमिन होईल, 3 कार्बन आहेत म्हणजे क्युमिन होईल। हायड्रोजन, जिथं हायड्रोजन आहे, पर म्हणजे डबल ऑक्साईड, दोन ऑक्साईड आहेत, काय म्हणाय नाही तर पर ऑक्साईड, क्युमिन हायड्रोजन पर ऑक्साईड हा प्रोडक्ट पहिल्यांदा भेटला आपल्याला। तर मग याचंच आपण काय केलं आहे, इथं क्युमिन हायड्रोजन पर ऑक्साईड काय केल्या, ऍसिड हायड्रोलिसिस केल्या, कशाच्या प्रेझेन्समुळे, डायल्युटेड हायड्रोक्लोरिक ऍसिडच्या प्रेझेन्समुळे आपण त्याचं हायड्रोलिसिस केल्या, क्युमिन हायड्रोजन पर ऑक्साईडचं हायड्रोलिसिस केल्यानं आपल्याला काय प्रोडक्ट भेटते ते बघूया। तर आता हे प्रोडक्ट, आता HCl आहे ना, काय करते, इथला बॉन्ड ब्रेक करते, जे OH बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक करते। हा बॉन्ड ब्रेक झाल्यानं हे OH कुठे अटॅच होते, डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच होते, हे OH बेन्झीन रिंगला अटॅच होते, म्हणजेच काय झालं इथं, हे OH कुठे झाला, बेन्झीन रिंगला अटॅच झाल्यामुळे काय बनला, प्रिपरेशन काय म्हणजे फिनॉल बनला। प्लस आता बाय प्रोडक्ट काय निघाला बघूया आपण, हे बघा CH3 तर येतो CH3 इथं काय उरला, O उरला। आता इथं सिंगल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड होते, कार्बनची व्हॅलेन्सी काय 4 आहे, तर सॅटिस्फाईड होते काय व्हॅलेन्सी नाही, म्हणून काय घ्या इथं डबल बॉन्ड। इथं डबल बॉन्ड घेताना काय बनते, डायरेक्ट ऍसिटोन, हा जे बाय प्रोडक्ट निघाला ते ऍसिटोन आहे इथे। मग अशा प्रकारे आपण कशाला प्रिपेअर करू शकता, फिनॉलला प्रिपेअर करता। तर आता थेरी बी द्यावं लागेल आपल्याला 2 मार्क पडण्यासाठी, 2 मार्क आले ते 2019 ला एक्झाम मध्ये एक्झाम्पल आलेलं आहे। तर थेरी कशी लिहिता, when cumin oxidize in presence of conaphthate, first of all give, पहिल्यांदा काय भेटले, फर्स्ट गिव्ह क्युमिन हायड्रोजन पर ऑक्साईड, the cumin hydrogen peroxide on acid hydrolysis in presence of diluted hydrochloric acid, इथे पण म्हणू शकता। then give, काय इथे give म्हणजे काय भेटायला मग, इथे give phenol with removal of, that is by product acetone। अशा प्रकारे आपली ही रिएक्शन आहे तर समाप्त होईल। धन्यवाद।